बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धात्रय विभाग योग या अध्यायाचं आपण वाचनाने निरूपण करत आहोत. 2 भाग झालेले आहेत, 65 ओव्या झालेल्या आहेत आणि 2 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 3 पाहणार आहोत. त्या अगोदर या पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेले आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. या 17व्या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली त्यांचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांची स्तुती करतात. त्यांना गणपतीची उपमा देतात आणि शंकरापेक्षाही माझे गुरु महान आहेत असं म्हणतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना श्रद्धेचे प्रकार कोणते ते सांगतात आणि श्रद्धा ही कशा पद्धतीनं माणसाच्या आयुष्यावर परिणाम करते, किंबहुना श्रद्धा ही पाण्यासारखी रंगहीन आहे. त्यात जो रंग भरावा त्या पद्धतीनं पाणी जसं दिसतं तसंच श्रद्धेच आहे. जन्मतःच माणसाच्या श्रद्धा ही जरी कोणतीही त्याला गुणाची बाधा नसेल, पण मनुष्य हा मायेच्या कोणताही प्राणी हा मायेच्या साह्यानं जन्मास येतो आणि माया ही त्रिगुणांनी युक्त आहे. 3 गुण कुठले? सात्विक, रजो, सत्व, रज आणि तमोगुण. मग यातला जो गुण जास्त प्रबळ असतो त्या पद्धतीनं श्रद्धा तयार होते. म्हणजेच सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी असे 3 श्रद्धेचे प्रकार आहेत. आणि सत्वगुण जर वाढला तर तो ज्ञानाला हाक मारतो. सत्वगुणाच्या अनुरोधानेच जी श्रद्धा असते ती मोक्ष फळापर्यंत जाते. सत्वगुणाचा आश्रय नाहीसा करून ज्यावेळेस रजोगुण वाढतो त्यावेळेस तीच श्रद्धा कर्म करण्यास लावते. मग तमोगुणाचा ज्यावेळेस जोर वाढतो तेव्हा श्रद्धेचा भंग होऊन ती श्रद्धा वाटेल ते भोग भोगण्यास उद्युक्त करते. श्रद्धा तीच आहे, पण आपल्या गुणांमुळे कसा फरक पडतो बघा. सत्वगुणामुळे जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं फळ आपल्याला मोक्ष फलापर्यंत घेऊन जातं. रजोगुणामुळे हीच श्रद्धा आपल्याला कायम कर्म करण्यास लावते आणि तमोगुणामुळे त्या श्रद्धेचा भंग होऊन तीच श्रद्धा वाटेल ते भोगण्यास उद्युक्त करते. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग नंबर 3, श्लोक नंबर 3. श्लोक नंबर 3चा श्लोकार्थ पर्यंत वाचूयात. हे भारता म्हणजे अर्जुना, सर्वांना आपल्या पूर्वसंस्कारानुसार श्रद्धा उत्पन्न होते.
सर्वांना आपल्या पूर्व संस्कारानुसार श्रद्धा उत्पन्न होते. म्हणजे संस्कार किती महत्वाचे आहेत बघा. कारण हा जीव श्रद्धामय आहे. जो ज्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त असतो तो त्या योग्यतेचा असतो. त्याचं व्यवस्थित आपण ओव्याच्या मार्फत समजून घेऊयात. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी यया म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी जैसे जीवनची उदक परी विशी होय मारक का मिर्या माझी तीख उसी गोड जैसा बहुवसे तमे तो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होनी मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी अगवी सत्वाचीच. याप्रमाणे हे सुज्ञा या जीव समुदायात सत्व रज व तम यांच्याशिवाय निराळी श्रद्धा नाही. म्हणजे या जीव समुदायामध्ये तीनच प्रकारच्या श्रद्धा आहेत. कोणत्या? सत्व रज आणि तम. म्हणून सत्व रज व तम या भेदांनी अशी ही श्रद्धा स्वभावतःच त्रिगुणात्मक आहे. ही श्रद्धा जी आहे ते त्रिगुणात्मक आहे. प्राणी मात्राचे जीवन पाणी तेच बचनागास दिले असता ज्याप्रमाणे मारक होते किंवा मिरच्यास दिले असता तिखट होते आणि उसास दिले तर गोड होते. प्राणी मात्रांचं जीवन काय आहे ते म्हणजे पाणी. ते पाणी जर नागास आपण दिलं तर ते मारक असतं. नाग आपल्याला डसला तर. तेच पाणी जर मिरचीच्या रोपास दिलं तर ते तिखट होतं आणि तेच जर पाणी आपण उसाला दिलं तर ते गोड होतं. तसंच श्रद्धेचं आहे. जे गुण तुमच्यात असतात सत्व रज किंवा तमो त्याप्रमाणे श्रद्धा बनते आणि हे गुण आपल्या पूर्व संस्कारानुसार आपल्याकडे येत असतात. त्याप्रमाणे तमोगुण वाढला असता जो नेहमी जन्म पावतो व मरतो त्या प्राण्याच्या ठिकाणी श्रद्धा ही तमोगुणाच्याच अनुरोधाने परिणाम पावते. आपल्या मनातला जर तमोगुण वाढला तर काय होतं? तर जो नेहमी जन्म पावतो व मरतो त्या प्राण्याच्या ठिकाणी श्रद्धा ही तमोगुणाच्याच अनुरोधाने परिणाम पावते. जे काय परिणाम होतात श्रद्धेनुसार ते तमोगुणानुसारच होतात. मग काजळ आणि मस यात जसा फरक दिसत नाही. काजळ आणि मस म्हणजे आपण मस्सा ज्याला म्हणतो चामखीळ सारखं असतं ते. काजळ आणि मस यांच्यात जसा फरक दिसत नाही तशी तामसी श्रद्धा त्या मनुष्याहून निराळी नसते. म्हणजे श्रद्धा काय वेगळी नाही, माणसापेक्षा वेगळी नाही. त्याचप्रमाणे राजस प्राण्यांच्या ठिकाणी येणारी श्रद्धा रजोगुणमय आणि सात्विकांच्या ठिकाणी येणारी सगळी सत्वगुणमयच असते. जसा मनुष्य जशी त्याचे गुण तशी श्रद्धा. सत्वगुणी असेल तर सत्वगुणी श्रद्धा, तमोगुणी असेल तमोगुणी, रजोगुणी असेल तर रजोगुणी श्रद्धा. ऐसे निहा सकळू जग डंबरू निखळू श्रद्धेचाची केवळू ओतला असे परी गुणत्रयवशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू तरी जाणी जे झाड फुले
का मानस जाणी जे बोले, भोंगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही, देखजती ते वाणी आधारी पा. याप्रमाणे हे सर्व जग खरोखरच श्रद्धेचेच ओतलेले आहे, परंतु त्रिगुणांच्या अधीन असल्याने श्रद्धेचे ठिकाणी जे 3 प्रकारचे चिन्ह होते ते तू ओळख. म्हणजे काय की हे जे सर्व जग आहेत हे खरोखर श्रद्धेने ओतलेलं आहे, परंतु त्रिगुणांच्या अधीन असल्याने श्रद्धेच्या ठिकाणी जे 3 प्रकारचे चिन्ह आहेत ते तू ओळख. 3 प्रकारची श्रद्धा कशी ओळखायची, त्याचे चिन्ह काय आहेत ते आता पुढं येणार आहे. तर ज्याप्रमाणे फुलांच्या बारावरून झाडाला येणाऱ्या फळांचे अनुमान समजते, किंवा बोलण्यावरून स्वभावाचे लक्षण समजते व मनुष्याच्या प्रस्तुत स्थितीवरून त्याचे पूर्वजन्मीचे कर्म ओळखता येते, त्याचप्रमाणे ज्या चिन्हांनी श्रद्धेचे 3 रूपे ओळखता येतील त्या लक्षणांची खूण सांगतो, ती ऐक. म्हणजे माणूस कोणत्या श्रद्धेचा आहे हे त्याच्या लक्षणांवरून कळतं. कसं? त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की फुलांच्या बारावरून झाडाला येणाऱ्या फळांचे अनुमान समजते. आता हिवाळा संपलेला आहे, उन्हाळा येणार आहे. आंब्याला मोहर लागलेला होता, आता त्याला छोटे छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत. ज्यावेळेस आंब्याला मोहर भरपूर येतो त्यावेळेस आपले जे वयस्कर लोक असते म्हणतात भार चांगला आला बरं का, यावेळेस फळ चांगलं आहे. भार जेवढा जास्त तेवढं फळ जास्त. किंवा बोलण्यावरून स्वभावाचे लक्षण समजते, आपण कसं बोलतो याच्यावरून समोरचा आपल्याला ओळखतो की हा कसा रागीट आहे, स्वभावानं गोड आहे की खुनशी आहे. समोरचा आपल्याला ओळखत, तसंच आपणही समोरच्याला ओळखत असतो. बोलण्यावरूनच माणसाला स्वभावाचे लक्षण समजते व मनुष्याच्या प्रस्तुत स्थितीवरून त्याचे पूर्वजन्मीचे कर्म ओळखता येते. सध्या जी त्याची परिस्थिती आहे त्याच्यावरून त्याच्या पूर्वजन्मीचं कर्म ओळखता येतं. याचप्रमाणे या चिन्हांनी, ज्या चिन्हांनी श्रद्धेचे 3 रूपे ओळखता येतील त्या लक्षणांची खूण सांगतो, ती ऐक. आता हे 3 श्रद्धा जी आहेत, सत्व रजो आणि तम, ह्या श्रद्धांची लक्षणं काय आहेत ते आता श्लोक नंबर 4 मध्ये आपण बघणार आहोत. जे सात्विक असतात ते देवाचे पूजन करतात. जे सात्विक लोक असतात ते देवाचे पूजन करतात. जे राजस असतात ते यक्ष राक्षसांचे पूजन करतात. आणि बाकी राहिलेले तामस जन हे प्रेत आणि भूतगण यांचे पूजन करतात. जे सात्विक लोक असतात ते देवाचं पूजन करतात, राजस असतात ते यक्ष राक्षसांचे पूजन करतात, आणि जे तामसी असतात ते प्रेत आणि भूतगण यांचे पूजन करतात. काही लोक असतात बघा, अमावस्याला पौर्णिमेला किंवा ग्रहण लागलं असता नदीच्या आतमध्ये जाऊन ओल्या कपड्याने रात्री अपरात्री पूजा पाठ करतात, किंवा स्मशानात जाऊन तिथं पूजा पाठ करतात. असे काही अघोरी लोक असतात, ते सगळे तामसी लोक आहेत. आणि जे देवाचे पूजन करतात ते सात्विक आहेत, आणि जे यक्ष राक्षसांचे पूजन करतात ते राजस. आता हे काय आपण समजून घेऊयात. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा, तया बहुत करुणी मेघा, स्वर्गी अथी ते विद्या जात पडती, यज्ञ क्रिये निवडती, किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजस घडले जे विदेशा, आणि श्रद्धा राजेसा
घडले जे विरेशा ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपाशी. जे का केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे. जीववधे साधुनी बळी भूत प्रेते कुळे मौळी. स्मशानी संध्याकाळी पूजती जे. तर ज्यांचे शरीर सात्विक श्रद्धेने बनलेले आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्ग प्राप्तीविषयीच होते. ज्यांचे शरीर हे सात्विक श्रद्धेने बनलेले आहेत त्यांच्या मनात नेहमी काय असतं की स्वर्ग प्राप्तीविषयी त्यांची बुद्धी ही नेहमी त्याचा विचार करत असते. ते सर्व विद्या शिकतात. कोणतेही यज्ञ करणे योग्य आहे त्याची वाटाघाट करतात. फार काय ते देव लोकास पावतात. हे जे सात्विक लोक आहेत ते विद्या शिकतात. कोणते यज्ञ करणं योग्य आहे त्याची वाटाघाट करतात. कोणतं यज्ञ करणं योग्य आहे का नाहीये याची चिकित्सा करतात. फार काय ते देव लोकास पावतात. आणि हे वीर शिरोमणे ज्यांचे शरीर रजोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे ते राक्षस व पिशाच यांना भजतात. रजोगुणी लोक राक्षस आणि पिशाचांना भजतात. आणि जे तमोगुणी आहे जे तामस लोक आहेत ते पुढे आले. आता बघू. ज्यांचे शरीर तमोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे त्यांच्याविषयी मी तुला सांगतो की ते केवळ पाप राशी असून अति कठोर व दयाहीन असतात. हे जे लोक असतात हे अति कठोर असतात. त्यांच्या मनात दयामाया अजिबात नसते. कुणाच्या जे तमोगुण श्रद्धेने युक्त आहेत ते जीवांचा वध करून बळी देतात. आपण बऱ्याच वेळेस पेपरमध्ये ऐकतो बघा काही काहीतरी पूर्वजांनी ठेवलेली संपत्ती मिळण्यासाठी किंवा अजून काही गोष्टीसाठी प्राण्यांचा, लहान मुलांचा, स्त्रीचा, मुलीचा असा बळी दिलेला आहे असं पण ऐकतो. तर हे सगळे जे तामस आहेत हे असे जे बळी देणारे लोक आहेत ते तामस असतात. आपण काय म्हणतो कणाकणात देव मना मनात देव. म्हणजे प्रत्येक कणामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये देव आहे, प्रत्येक प्राण्यांमध्ये देव आहे, पशूंमध्ये देव आहे, झाडांमध्ये देव आहे. मग आपल्याला कोणी अधिकार दिला की देवानं बनवलेली सुंदर जी वस्तू आहे, जो प्राणी आहे, जे झाड आहे त्याला आपण कापावं? किंबहुना तोही देवच आहे. मग देवाचा बळी कोण देईल का? पण हे सगळं तामस लोकांना समजत नाही म्हणून ते त्या जीवांचा वध करून बळी देतात आणि भूत प्रेत वगैरे देवतांची स्मशानात संध्याकाळी पूजा करतात. ही अघोरी लोक. ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर. जाण तामसीचे घर श्रद्धेचे ते. ऐसे इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी. पै हे यया लागी सांग तू असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा. येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विकमती जया निर्वाहती होय धनंजया. बागुल नोहे तया कैवल्यते. तो न पढो का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्व शास्त्र. सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती. बघा आपल्या कालच्या भागामध्ये अर्जुनाने
भगवान श्रीकृष्णास एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न काय होता की शास्त्राचा अभ्यास न करणाऱ्या एखाद्या मनुष्याने जर दान धर्म केला, अग्निहोत्र केलं, भूमिदान केले, सर्व कर्मे श्रद्धेने जर तो करत असेल आणि ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे अशा लोकांवर जो जो श्रद्धा ठेवून हे सगळं करत असेल तर त्याला सत्व, रज किंवा तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते सांग, असा अर्जुनाचा प्रश्न होता. त्याच्यावर उत्तर देताना अर्जुनांनी श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले आणि आता कोणता मनुष्य कोणत्या श्रद्धेने युक्त आहे हे कसं ओळखायचं त्याची लक्षणं सांगत आहेत. म्हणजे यातच ते उत्तर दडलेलं आहे. अर्जुनानं जो प्रश्न विचारलेला आहे की ज्यानं दान धर्म वगैरे केलेला आहे तर त्याला कोणती त्याला सत्व, तम किंवा रज हे यापैकी कोणती गती त्याला प्राप्त होईल, कोणत्या गतीस तो जाणार आहे. तर त्याचंच उत्तर हे आहे की ही जी लक्षणं सांगितली आहे, जो देवाची पूजा करतो तो सत्वगुणी, जो यक्ष राक्षसांची पूजा करतो तो रजोगुणी आणि जो भूत प्रेतांची पूजा करतो तो तामसी, तमोगुणी. ज्यांचे शरीर तमोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे त्यांच्याविषयी मी तुला सांगतो की ते केवळ पाप राशी असून अति कठोर व दयाहीन असतात. हे लोक अति कठोर असतात, दयाहीन असतात, म्हणून ते काय करतात, जीवांचा वध करून बळी देतात. बऱ्याचशा राजे, रजवाडे वगैरे वगैरे अशा ठिकाणी सुद्धा किंवा असे काही मंदिर आहेत किंवा असे काही ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी पशूंचा बळी देतात. मग तो पशु रेडा असेल, बोकड असेल, कोंबड असेल, अशा पशूंचे, पक्ष्यांचे बळी देतात. बऱ्याचशा ठिकाणी यात्रा, जत्रा होतात आणि आपल्या पै पाहुण्यांना बोलवलं जातं आणि असा बळी दिला जातो आणि त्याचं मांस शिजवून हे आपल्या पै पाहुण्यांना खायला दिलं जातं. ते त्या देवाचा किंवा त्या देवीचा प्रसाद म्हणून ते लोक ते सगळं खातात. आता यात काय सांगितलंय, या अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं की असे जे प्राण्यांचे बळी देतात त्यांना तमोगुणी असं म्हणा, ते तमोगुणांनी युक्त आहेत. म्हणजे हे जे प्रकार चालतात हे योग्य आहेत का नाही आहेत याचा विचार आपण करावा. किंवा असं जर आपल्याला कोणी बोलवलं की असं असं गावची जत्रा आहे ना, आमचं बोकड आहे, तुम्ही या, त्यावेळेस तिथं जायचं का नाही हे आपण ठरवायचं आता, कारण जाणारा सुद्धा तमोगुणीच होणार. ते जीवांचा वध करून बळी देतात आणि भूत, प्रेत वगैरे देवतांची स्मशानात संध्याकाळी पूजा करतात. हे तमोगुणी लोक. ते तमोगुणांचे सार काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आगरच होय असे समज. याप्रमाणे सात्विक, राजस व तामस अशी जी 3 प्रकारची श्रद्धा जगात आहे, परंतु मी हे एवढ्या करता सांगत आहे की या तिन्हींपैकी जी सात्विक श्रद्धा तिचा स्वीकार कर. भगवंत काय म्हणतात अर्जुनास की तुझा तो प्रश्न, त्याचं उत्तर तुला मी सांगितलं आणि आता उपदेश काय करतो की या तिन्हींमधली जी सात्विक श्रद्धा आहे त्याचा तू स्वीकार कर.
आणि हे बुद्धिमंता दुसऱ्या दोन राजस व तामस श्रद्धा यांचा त्याग करावा. राजस आणि तामस श्रद्धांचा त्याग करावा हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना सांगत आहेत. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नाहीये, हा उपदेश आपल्यासारख्या साधकांसाठी सुद्धा आहे, आपल्यासारख्या भक्तांसाठी सुद्धा आहे. धनंजया ही सात्विक बुद्धी जे आचरतात त्यांना मोक्ष प्राप्तीचा मोठासा बाऊ वाटत नाही. म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्ती होऊन जाते. तो मनुष्य वेदाचे पठन न करो, शास्त्राध्ययन न करो अथवा शास्त्रांची एक वाक्यता करून कोणताही सिद्धांत न ठरवो. हे वाक्य आपण परत घेऊयात, कारण त्यासाठी आपण काही ओळ वाचूयात नंतर हे पूर्ण वाचूयात. परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने गाजत जगावडील जे जे तयांची आचरती पाऊले उनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे पै एक दिपू लावी सायासे आणिक येथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिचे का एके मूल अपार वेचोनी केले धरळाळ तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काही हे असो जो तळे करी ते तयाची तृप्ता हरी की सुवारासीची अन्न घरी एरा नोहे बहुत काय बोले पैगा ऐका गौतमासीची गंगा एरा समजता काय जगा ओहोळ झाली म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणो तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खही तरे. जो मनुष्य वेदांचे पठन करो न करो, शास्त्राध्ययन करो न करो अथवा शास्त्रांची एक वाक्यता करून कोणताही सिद्धांत न ठरवो, परंतु जे श्रुती स्मृतीचे अध्ययन करून मूर्तिमंत वेद म्हणतात, म्हणजे जे विद्वान झालेले असतात व आपल्या आचरणांनी सर्व जगास पूज्य असतात, त्यांच्या आचरणाने कित्ता वळवून जो सात्विक श्रद्धेने चालतो त्याला त्यांनी मिळणारे फळच प्राप्त होते. अर्जुनाचा प्रश्न काय होता की जो ज्यानं दान धर्म केलेला आहे, ज्यानं श्रद्धेप्रमाणे वागलेला आहे, यज्ञ वगैरे केलेला आहे, तो सत्व गुण आणि रज यापैकी कोणत्या गतीस प्राप्त होतो. आणि त्यात त्यांनी हेही सांगितलेलं आहे की त्या माणसानं, त्या व्यक्तीनं, त्या साधकानं ज्यानं शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे त्याच्यावर त्याने श्रद्धा ठेवलेली आहे, तर त्याचं काय होतं, तर इथं ते सांगितलंय बघा की जो मनुष्य वेदाचे पठन करो न करो, शास्त्राध्ययन करो न करो अथवा शास्त्रांची एक वाक्यता करून कोणताही सिद्धांत न ठरवो, परंतु श्रुती स्मृतीचे अध्ययन करून मूर्तिमंत वेद बनतात, विद्वान झालेले असतात व आपल्या आचरणाने सर्व जगास पूज्य असतात, त्यांचे आचरणाने कित्ता वळवून जो सात्विक श्रद्धेने चालतो त्याला त्यांना मिळणारे फळच प्राप्त होते. म्हणजे ज्यांनी अभ्यास करून, वेदांचा अभ्यास करून, शास्त्राचा अभ्यास करून जे विद्वान झालेले असतात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलं, त्यांच्या वागण्यासारखं आपण जर वागलो तरीही त्यांना जे फळ मिळणार आहे ते आपल्याला सुद्धा मिळते. मग यासाठी तुम्ही वेदांचं पठन करा किंवा न करा चालते,
शास्त्रांचं अध्ययन करा न करा चालतंय. ज्या कोणी लोकांनी शास्त्रांचं अध्ययन करून त्यांचं आचरण सुधारलेलं आहे त्यांच्यासारखं तुम्ही आचरण केलं तरी बास झालं, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. हे पहा, एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने दिवा लावतो. आता यासाठी उदाहरण काय दिलं बघा. एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी दिवा लावू लागला तर तो दिवा त्याला फसविल काय? एखाद्या माणसानं दिवा लावण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले, काडीपेटी नाहीये, इकडून तिकडून ते गोळा करून ते दगडावर दगड वगैरे घासून काही करून तो महत् प्रयासाने त्यानं जाळ पेटवून दिवा लावला. आता दुसऱ्या माणसाला दिवा लावायचा त्याने पण ते काय दगडावर दगड घासत बसायचं का? नाही, त्यानं दिव्याला दिवा लावला. दोन्ही दिव्याचा उजेड सारखाच पडणार ना. काय एकाला कमी पडणार, एकाला जास्त पडणार? काय ज्यानं स्वतः दगड घासून दिवा लावलाय त्याचा दिवा मोठा प्रकाश देणार, दुसऱ्याचा दिवा प्रकाशच देणार नाही, असं होत नाही. ज्याच्या घरी उजेड पडणार त्याच्या घरी उजेड पडणार नाही असं होईल का? तर असं होणार नाही. किंवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले तर त्या घरात राहणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास ते सुख भोगता येत नाही का? एखाद्या माणसानं भरपूर पैसे खर्चून कष्ट करून घर बांधलं आणि त्याच्याकडे कोणी पाहुणा आला, तो त्या घरात राहिला तर त्यालाही ते सुख मिळणार आहे जे त्या मालकाला मिळणार आहे. तसंच ज्यांनी वेदांचा अभ्यास केलेला आहे, वेदांचा अभ्यास करून त्यांचं आचरण ज्यांनी सुधारलेलं आहे आणि त्यांचं बघून जर आपण तसं आचरण सुधारलं आपलं तर त्यांना मिळणार फळ आपल्यालाही मिळतं. त्यासाठी ही दोन उदाहरणं सांगितलेली आहेत. हे असो, जो तळे बांधतो त्याचीच का तहान त्यातील पाण्याने भागते? ज्यानं तळ बांधलेलं आहे त्यानं पाणी पिल्यानंतर त्याची तहान भागेल, बाकीच्यानं पिल्यानंतर भागणार नाही का? असं नाही, सगळ्यांनी पिलं, कोणी पिलं तर त्याची तहान भागणारच आहे. अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्यांचीच तेवढी त्या अन्नाने तृप्ती होते आणि इतरांची होत नाही का? उगीच पुष्कळ बोलून काय करायचं आहे? अरे, गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नाने आणलेली गंगा ही एक त्यासच पवित्र करते आणि जगातील इतर सर्व लोकांविषयी ती ओढ्याची योग्यता पावते काय? गौतम ऋषींनी अथक प्रयत्नांनी गंगा आणली, मग ती गंगा सगळ्यांसाठीच पवित्र आहे ना. इतरांनी त्या गंगेचं दर्शन केल्यानंतर ते काय ओढ्याचं दर्शन केल्यासारखं होईल का? असं नाही आहे. म्हणून आपल्यापेक्षा जे दक्षतेने शास्त्राचे अनुष्ठान करतात त्यांचे प्रमाणे जो श्रद्धाळू पुरुष आचरण करतो तो मूर्ख असला तरी तरतो. ज्यानं शास्त्रांचं अनुष्ठान केलेलं आहे, शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, अशा मनुष्याचं जर आपण श्रद्धेनं आचरण केलं, त्यानं सांगल तसं आपण वागलो, तो करतो तसं जर आपण केलं तर तो मनुष्य मूर्ख जरी असला, जो आचरण करणारा तो मूर्ख जरी असला तरी तो तरुण जातो, मोक्षाकडे जातो तो, असं सांगितलेलं आहे. आता श्लोक नंबर 5 त्याचा आपण श्लोकार्थ बघूयात. दंभ आणि अहंकार यांनी युक्त तसेच काम व प्रीती यांच्या बलाने युक्त असे जे जन शास्त्राविरुद्ध घोर तपाचे आचरण करतात. काय आपण समजून घेऊयात. न शास्त्राचे निकीरणावे खाकरोनी नेणती जीवे परी शास्त्राज्ञाही शिवे टेको देनिती नेदिती वडिलांची या क्रिया देखुनी वाती वांकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती आपले निची आटोपे धनित्वाचे निदर्पे साचची पाखंडाची तपे आदरिती आपुलिया पुढलिया
पुढलियांचिया अंगी घालून कातिया रक्तमासा प्रणितया भरो भरो. ज्यांनी खरोखर शास्त्रांचे अध्ययन तर नाहीच व शास्त्र टिकवण्याची नुसती इच्छाही ज्यांनी केली नाही, इतकेच नव्हे तर जे शास्त्रांना उंबऱ्यातही उभे करत नाहीत, वडिलांचे स्नान संध्यादी आचरण पाहून जे त्यास वेडावून दाखवतात व पंडितांचा संवाद ऐकला असता टिमक्या वाजवतात, त्यांचे शब्द कानी देखील पडू देत नाहीत, आपल्या शहाणपणाने व द्रव्याच्या मदाने आपल्याच कुर्यात असतात, ते खरोखरच पाखंड्याच्या तपाचे आचरण करतात. काय सांगितले बघा, की ज्यांनी खरोखरच शास्त्राचे अध्ययन, जे लोक खरोखर शास्त्राचे अध्ययन करत नाहीत आणि शास्त्र शिकण्याची नुसती इच्छा सुद्धा त्यांच्या मनात येत नाही, किंवा ते शास्त्रज्ञांना म्हणजे ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे त्यांना उंबऱ्यात सुद्धा उभा करत नाही, एवढी मस्ती त्यांच्या अंगात. किंवा आपल्या वडिलांनी स्नान संध्या वगैरेचे आचरण, स्नान संध्या वगैरे तर केली, देवाची पूजा केली, तर त्यांना वेडावून दाखवतात काय करता तुम्ही म्हणून. स्वतः तर करतच नाहीत, पण वडिलांनी जर असं काय केलं तर त्यांनाही वेळात काढतात व पंडितांचा संवाद ऐकला असता टिमक्या वाजवतात. पंडितांचा संवाद, मंत्रोच्चार जर ऐकला तर टिमक्या, म्हणजे आपण होळीला वाजवतो बघा, ते दिमडी म्हणतात त्याला, ते वाजवतात, कारण ते ऐकायला आपल्याला येऊ नये असं, किंवा त्यांचा संवाद दुसरे कोणी सुद्धा ऐकू नये अशा पद्धतीनं. त्यांचे शब्द कानी देखील पडू देत नाहीत, आपल्या शहाणपणाने व द्रव्याच्या मदाने आपल्याच कुर्यात असतात. काही लोक असतात अतिशहाणे असतात बघा, त्यांना काही सांगू किती सांगितलं तरी स्वतःच म्हणणं खरं करतात आणि द्रव्याच्या मदाने, पैशाचा माज याने ते आपल्याच कुर्यात, आपल्याच तोऱ्यात असतात. ते खरोखरच पाखंड्याच्या तपाचे आचरण करतात. ते पाखंडी आहेत, पाखंड्याच्या तपाचे आचरण करतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे असं करणं योग्य आहे का? तर असं करणं योग्य नाही आहे. शास्त्रांचा आदर केला पाहिजे. जे शास्त्र जाणणारे लोक आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. ते जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. जे शास्त्राचं पठन करतात ते आपण आपल्या कानानं ऐकलं पाहिजे. त्यांना उगीच टिमक्या वगैरे वाजवून त्यांना त्रास देऊ नये असं सांगितलेलं आहे. आज आपण इथंच थांबवत आहोत. उद्या म्हणजे भाग नंबर 4 मध्ये आपण पुढचं हे सगळं आता त्याचं वाचनाने निरूपण करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण काय पाहिलं बघा. आजच्या भागामध्ये श्रद्धा ही पूर्व संस्कारांनी उत्पन्न होते. तुमचे पूर्व संस्कार जसे आहेत त्या पद्धतीनं श्रद्धा तुम्हाला या जन्मी मिळते. म्हणजे सत्वगुणी, तमोगुणी किंवा रजोगुणी हे पूर्वजन्माचे जे तुमचं जे संचित आहे त्याप्रमाणे तुम्हाला श्रद्धा मिळते. आणि हे श्रद्धा कुठल्या प्रकारची आहे ते ओळखायची कशी, जे तीन लक्षणं सांगितले आहेत. जे देवाची पूजा करतात ते सत्वगुणी, जे यक्ष राक्षसांची पूजा करतात ते रजोगुणी, आणि जे भूत पिशाच्यांची पूजा करतात ते तमोगुणी, किंवा जे बळी देतात, प्राण्यांचा पक्ष्यांचा बळी देतात, किंवा जे अति ताठर आहेत, अति कठोर आहेत, कुणाचंच ऐकत नाहीत आणि अशा पशूंची वगैरे बळी देतात ते तमोगुणी. आणि पुढे काय सांगितलेलं आहे की ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे असे जे शास्त्रज्ञ आहेत, जे शास्त्र जाणतात, त्यांचं आचरण जरी आपण केलं तरी आपण त्यांना जो लाभ मिळणार आहे तो लाभ आपल्याला मिळू शकतो.
असं सांगितलेलं आहे. आणि पुढे काय सांगितलेलं की असे काही विद्वान लोक असतात, विद्वानच म्हणायचं त्यांना, की जे शास्त्राचा अभ्यास तर करत नाहीतच, पण ज्यांनी केलेला आहे त्यांना वेडावून दाखवतात. त्यांचे मंत्रोच्चार कानी पडू नये म्हणून टिमक्या वाजवतात. त्यांना विविध प्रकारे त्रास देतात, शहाणपणा करतात, द्रव्याच्या मदाने स्वतःच्याच कुर्ऱ्या स्वतःच्याच तोऱ्यात असतात. त्यांना पाखंड्याच्या तपाचे आचरण करावे लागते, असं सांगितलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि आपण सत्वगुणी कसं होऊ सत्वगुणी श्रद्धा आपल्यामध्ये कशी येईल याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांना तो मनातल्या मनात परत म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ